किया गया। आज अलीबाग तहसील में नए साल में श्री गांव-देवी क्रीड़ा मंडल मापगांव की जानिब से बड़ी टूर्नामेंट का ऑर्गेनाइज किया गया है, जिसमें 6 चषक और फर्स्ट प्राइज 60,000 रुपए, एक चमचमाती 6 ट्रॉफियां, उसके साथ मालिका वीर, बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर, उत्कृष्ट क्षेत्र रक्षक, हर एक किताबों से नवाजा जाता है। ऐसा आयोजन गांव देवी क्रीड़ा मंडल मापगांव की जानिब से अक्सर किया गया है। जरूर यहाँ पर 5 मिनट दिए हैं, तब तक 4 दिन से हमें एंटरटेनमेंट करने वाले, और जिस तरह से ओमकार सर ने कहा था ना, थाना हो, अलीबाग हो, रायगढ़ हो, जहां पर डीजे बजता है वो है कृपाल ठाकुर, इनका साउंड सिस्टम। तो फिर से एक बार एंटरटेनमेंट हो जाए, सुनते हैं सुमधुर संगीत के आरटी डीजे कृपाल जी ठाकुर। आपण आता लाईनअप मध्ये मैदानामध्ये उतरायचा, ठीक 12 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. नक्कीच आपला मी मनापासून आभार व्यक्त करतोय. सर्व प्रेक्षक या मॅचची आतुरतेने वाट पाहत आहेत. टॉस जिंकलाय, नवजीवन दिघोडी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय रिलायन्स नवगाव संघाला. 5 षटकामध्ये किती धावांची मजल मारेल रिलायन्स नवगाव संघ. रिलायन्स नवगाव संघ म्हटलं ना की आमच्या सर्वांचे लाडके विनोद वाटकरे, तसेच कमलाकर दादले, विशाल जैतू, दिगंबर हमणे, असे सर्व नामांकित फलंदाजांचा संघ आपण पाहत असतो.
टीम फ्रेंडशिप हशुरे विपक्ष मावी 11 एक विराथल। दोनों टीम के कप्तान, मेरी आवाज आपके कानों तक पहुंची है तो फर्स्ट इनिंग के बाद यहाँ पर टॉस के लिए जल्द से जल्द आए और अपने प्लेइंग 11 की लिस्ट जमा करें। कमलाकर दादले द लीजेंडरी क्रिकेटर, काफी सालों के बाद आज मुझे देखने को मौका मिला है और पूरा श्रेय जाता है मापगांव ग्रामस्थ मंडल जिन्होंने ऑर्गेनाइज किया हुआ श्री गांव देवी मापगांव चषक 2025 इस प्रतियोगिता में। द लेजेंडरी क्रिकेटर जिन्होंने काफी बड़ा नाम बनाया है वो है कमलाकर दादले और विनोद वाटकर, अपने नाम की तरह गेंदबाज की वाट लगाने वाले खिलाड़ी है। फिर वो पीएनपी चषक हो, दमदार अमदार चषक हो, अलीबाग प्रीमियर लीग हो, चैंपियन ट्रॉफी हो और रायगढ़ के बाहर भी जाकर पुणे में 40+ का किताब अलीबाग तहसील के खिलाड़ियों ने जीता था, जिसमें पिंटिया पाटिल हो गए, प्रसाद पाटिल, रुपेश भाभी और 40+ के काफी खिलाड़ी। ये अलीबाग का दहशत है। जिस तरह से आज अलीबाग टेनिस क्रिकेट में हम देख रहे हैं अक्सर मावी 11 एक विराथल आउट ऑफ रायगढ़ भी बल्लेबाजी के लिए जाती है और वहां पर अपना विनिंग किताब जीत कर आती है। ये प्राउड फील होता है अलीबाग टेनिस क्रिकेट की आन बान शान में। मावी 11 एक विराथल भी शानदार विजय देव पद पटका कर आती है और उसी गांव से बिलोंग करने वाले हम देख रहे कुमार आर्यन संतोष खारकर, इन्हें आईएसपीएल में 3 लाख की बोली लगकर हैदराबाद टीम ने उन्हें लिया है। विश यू ऑल द बेस्ट होगी गांव मापगांव ग्रामस्थ की जानिब से और इस प्रतियोगिता के तरफ से गेंदबाज कुमार आर्यन संतोष खारकर के लिए। ऑफिशियल अंपायर पुरुषोत्तम जी भगत सर, उसके साथ मोहम्मद जी बकवाल और ऑफिशियल गुणलेखक केतन जी माने, टेनिस क्रिकेट डॉट इन की पूरी टीम, के आर टी डीजे, सर्व ग्रामस्थ दर्शक तहे दिल से वेलकम। लेट्स प्ले, मैच इज ऑन। साहिल खांबे पहली गेंद डालने के लिए तैयार, राइट अमोर द विकेट। पहिली गेंद फुल टॉस किस्म की गेंद, हो डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला। पहली गेंद यहाँ पर कैच थी, समय सूचकता के साथ यहाँ पर कैच को छोड़ दिया, गलती की, घाई की और उसका फायदा होता हुआ रिलायंस नौगांव टीम के लिए। जबकि कमलाकर दादले जैसे एक शानदार खिलाड़ी को जीवन दान यानी खुद के पांव पे कुराड़ी मार लेना। दूसरी गेंद डालने के लिए तैयार, सामने बल्लेबाज विनोद वाटकर। इस बार अच्छी गेंद ऑन द कारपेट, मिड विकेट की दिशा में, फील्डर वहां पर है तक एक रन आसानी से मुकम्मल करते हुए दोनों बैटर नई गेंद है, नई गेंद को रोल करने का प्रयास कर रहे हैं। ये रणनीति उनकी होगी कि ऑन द कारपेट गेंद को खेला जाए, पर कमलाकर दादले सर को मिला हुआ जीवन दान, इस जीवन दान का क्या फायदा उठाएंगे क्योंकि साहिल खांबे भी उस तरह के शानदार गेंदबाज है। चुक लाइन और लेन से गेंदबाजी करने पर इस बार मेरी नजर लग गई, ऑफिशियल अंपायर का इशारा, वाइट का आता हुआ। प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा है धनश्री वर्मा भाभी के हीरो युजवेंद्र चहल, जर्सी नंबर 3 स्कोर कार्ड पर आते हुए। फुल टॉस गेंद हवा में खेलने की कोशिश, मिड ऑन में फील्डर है, इस बार लपक लिया है कैच, कमलाकर दादले को जाना होगा वापस। डीजे मास्टर के
थैंक यू सर। बाहर आने से पहले फिजा आ गई, बाहर आने से पहले फिजा आ गई, फूल खिलने से पहले बकरी खा गई। और यहाँ पर कमलाकर दादा के पास जो विश्वास था, जीवन दान का फायदा उठाना था, पर उसमें असफल। शानदार कैच मिड ऑन की दिशा में, लॉन्ग ऑन में फील्डर तैनात थे, कोई गलती नहीं की और विकेट प्राप्त की। इनायत नंबर 3 पर जिस तरह से इंडियन बल्लेबाज विराट कोहली आते हैं, उसी तरह से यहाँ पर दिगंबर हमने एक शानदार बल्लेबाज है। दिगंबर हमने न्यू बैटर हिदायत नंबर 3 पर कमलाकर दादले आउट होने के बाद चालू मुकाबला हम देख रहे हैं। रिलायंस नवगांव विपक्ष नवजीवन दिगोडी टीम के दरमियान। दिगंबर हमने अंपायर जी से गार्ड लेते हुए फील्डिंग का मुआयना करते हुए, क्योंकि उनके ऊपर अभी पूरी जिम्मेदारी एक पार्टनरशिप बिल्ड करनी होगी। आते ही अपने इरादे स्पष्ट किए, बल्लेबाजी में वजन, मिलेंगे रन बिल्कुल आधा डजन। नाम है दिगंबर हमने, डीजे मास्टर। सासू मिली खोकून, षटकार मारलाय ठोकून मिड विकेट बाउंड्री लाइन के पार। फिर से एक बार दिगंबर हमने ब्रांडेड षटकार। दिगंबर हमने को देखा है, क्या शानदार बल्लेबाजी की। लगातार की 2 गेंदों के ऊपर 2 छक्के लगाते हुए साहिल खांबे के ऊपर दबाव क्रिएट करने में कामयाब होते। मैंने पहले ही कहा था कि बाहर आने से पहले फिजा खा गई आ गई, फूल खिलने से पहले बकरी खा गई, पर बकरी नहीं, यहाँ पर शेर की तरह दहाड़ते हुए बल्लेबाज दिगंबर हमने। इस बार अच्छी गेंद और पिच खेल, उसे मिड ऑफ के ऊपर से खेल दिया है। सागर पाटिल गेंद के नीचे पर इस बार जीत गेंद की, गेंद सीमा पार, आता है दर्जेदार चौकार। डीजे इसीलिए बोलते हैं ओल्ड इज गोल्ड। विनोद वाटकरे हो, कमलाकर दादले हो, दिगंबर हमने हो, रिलायंस नौगांव के एक शानदार खिलाड़ी, अलीबाग टेनिस क्रिकेट में इन खिलाड़ियों ने अपनी एक अलग पहचान बनाई है। न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा, यही ब्रीद वाक्य के साथ ये खिलाड़ी खेलते हैं। अमर अकबर एंथनी की तरह इन्होंने काफी कारनामे किए हैं। न्यू गेंदबाज अमरीश, जिन्होंने लास्ट मैच में कमाल की गेंदबाजी की थी, जर्सी नंबर 7 परिधान के भी अमरीश गेंदबाजी करेंगे विनोद वाटकरे के लिए। इस बार देखिए विनोद वाटकरे ट्रेडमार्क स्ट्रोक, लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच शानदार दर्जेदार रुबाबदार षटकार।
जन इस चौवे के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 30 रन 30। शानदार बल्लेबाजी दिगंबर हमने नाम का तूफान आज मापगांव के मैदान पर बरसते हुए दिख रहे, गरजते हुए दिख रहे। हाँ, इस बार अच्छी गेंद वाइड यॉर्कर डालने का प्रयास, उसे खोद कर खेला है एक्स्ट्रा मिड ऑफ की दिशा में। फील्डर जब तक फील्ड करेंगे 1 रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 31 रन 31। अमरीश जिन्होंने पिछले मैच में क्या शानदार गेंदबाजी की थी, उसके ऊपर प्रतिकार करने वाले खिलाड़ी विनोद वाटकर। फिर से एक बार एक्स्ट्रा स्वीपर कवर बाउंड्री लाइन के पार, वन बाउंस बाउंड्री लाइन के पार, धमाकेदार संजीवनी देने वाला ये चौकार। दुविधा में डाल दिया है गेंदबाज अमरीश को, किस दिशा में गेंदबाजी का करी जाए, क्योंकि ये बल्लेबाज चौफेर बल्लेबाजी करते हैं। इस चौवे के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 35 रन। कमाल की बल्लेबाजी रिलायंस नौगांव। इस बार लोअर फुल टॉस पैड और पैड के बीच डालने की कोशिश की थी, हाना साहिल खांबे एक खंबे की तरह वहां पर रुक गए और अच्छा फील्ड किया गेंद को, कोई रन की गुंजाइश नहीं, डॉट गेंद जाती हुई। दौर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक केतन जी माने बतलाते हुए स्कोर कार्ड पर 35 रन। 1 विकेट के नुकसान पर कमलाकर दादले आउट होने के बाद बादल तूफान मैदान पर आया। दिगंबर हमने शुरुआत की, पहली गेंद के ऊपर छक्का, दूसरी गेंद के ऊपर छक्का, तीसरी गेंद के ऊपर चौवा लगाकर उन्होंने पहले ओवर का खात्मा किया। पर उसके बाद विनोद वाटकर ने वही कारनामा किया, पहली गेंद पर छक्का, सिंगल, फिर चौवा, फिर सिंगल, फिर चौवा और आखिरी गेंद डॉट आती हुई। दौर की समाप्ति के बाद 35 रन। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज निजी पहला टीम की ओर से तीसरा अक्षय गावंड। ये अक्षय गावंड खिलाड़ी थे जिन्होंने पिछले मैच में 3 गेंदों पे 3 छक्के लगाने का कारनामा किया था, वही गेंदबाजी की मोर्चे को संभालते हुए। जबकि उनके सामने है एक खतरनाक विध्वंसक बल्लेबाज अलीबाग टेनिस क्रीट की आन बान शान दिगंबर हमने। आने वाले सुड़कोली के मैदान पर रिलायंस नौगांव टीम ने भी वहां पर अपना नाम दिया है। टॉस के लिए है, मैं ये विनंती करूंगा फ्रेंड्स ग्रुप हशिवरे विपक्ष माव 11 एक विराथल बोथ कैप्टन्स। इनिंग ब्रेक के बाद जल्द से जल्द टॉस के लिए है। ओहो, ये खिलाड़ी सर्वश्रेष्ठ है, बाहुबली में कटप्पा और क्रिकेट में गेंदबाज का टप्पा कब नहीं भूलते बल्लेबाज दिगंबर हमने। डीजे मास्टर रोगी को दवा चाहिए, ओमकार जी रोगी को दवा चाहिए, योगी को जप चाहिए। हम तो क्रिकेट के दीवान हैं, हमें क्रिकेट में षटकार और चौकार चाहिए, यही दर्शक चाहते हुए और उसका आनंद देते हुए बल्लेबाज दिगंबर हमने इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 41 रन। पहली गेंद के ऊपर छक्के के साथ शुरुआत करते हुए ये धड़ाकेबाज बल्लेबाज है, इनकी टैलेंट ही कुछ अलग है। ओहो, इस बार सटी यॉर्कर ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया अक्षय गावंड, कमाल की गेंद इस बार जड़ में लाने की कोशिश की थी, बल्लेबाज को मौका नहीं दिया अपने बाजुए खोलने का। 41 रन स्कोर कार्ड पर, तीसरा और प्रगति पर। फुल टॉस गेंद मिडल ऑफ द बैट, गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा, जापाना तू सीक्रेट हो, तोहफा कबूल करो डीजे। पहुंचे 47 और दिगंबर हमने निजी 33 रन पर बल्लेबाजी करते हुए अपने अर्धशतक से मात्र 17 रन पिछाड़ी पर है। क्या शानदार बल्लेबाजी कर रहे हैं ये बल्लेबाज, कहते हैं खाइंतर तुपाशी नाइतर उपाशी, पर आज है शनिवार, आज है उपवास, पर आज उपवास को करते हुए
पलटवार बल्लेबाज है हेमंत सॉरी दिगंबर हमने। ओहो फिर से एक बार खड़े खड़े खेल दिया है लॉन्ग ऑन के ऊपर से, गेंद बाउंड्री लाइन के पार, मस्तक पे दस्त। तक कि विराट कोहली की तरह ये बल्लेबाज करते हैं और आज उन्होंने दिखाया। टीम का स्कोर 50 प्लस हो चुका है, स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 53 रन स्कोर कार्ड पर। कांग्रेचुलेशन रिलायंस नाउगांव, शानदार बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी। फिर से एक बार सफल हो गए, उसे खेल दिया है फील्डर। हो बस की फाटली निमास की पलाली, जीवन दान जीवन दान जीवन दान। और स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 54 रन 54। यानंतर होणारा सामना विनंती असेल फ्रेंड्स ग्रुप हशिवरे विरुद्ध माव 11 एक विराथल। दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे या इनिंग नंतर लगेच टॉस साठी संपर्क साधायचा है। अक्षय को मौका था पर फील्डर ने साथ नहीं दिया है। इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर कुछ अलग करने का प्रयास ऑफिशियल अंपायर पुरुषोत्तम जी भगत ने अपने बाजुए खोलते हुए आईसीसी 9 नंबर 22 एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा है 55 रन। अब तक टोटल स्कोर 55 लगता हुआ। इस बार अच्छी गेंद जरूर डाली थी, उसे पहले ही मन बना लिया था लॉन्ग लेग की दिशा में खेलने का। बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में फील्डर तैनात थे। एक रन के साथ स्कोर में बदलाव, पहुंचा स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक जी बतलाते हुए अब तक 56। 3 ओवर की समाप्ति के बाद हम देख रहे स्कोर कार्ड पर 56 रन। शानदार बल्लेबाजी, तोड़फोड़ बल्लेबाजी और अच्छी साझेदारी यहां पर बिल्ड करते हुए हमारे गुण लेखक जी बतलाते हुए दोनों खिलाड़ियों ने दोनों ने पार्टनरशिप बिल्ड की है। दिगंबर हमने 10 गेंदों में 40 रनों का योगदान देते हुए और विनोद वाटकर 6 गेंदों का सामना करते हुए 13 रन पर निजी बल्लेबाजी करते हुए मात्र अर्धशतक के लिए 10 रन पिछाड़ी पर है बल्लेबाज दिगंबर हमने। रिलायंस नौगांव की रन मशीन आज इस मैदान पर रनों की भूख को प्राप्त करते हुए, छक्के चौकों की बौछार करते हुए इंटरटेनमेंट इंटरटेनमेंट और इंटरटेनमेंट मापगांव के इस मैदान पर करते हुए जो दर्शकों को भाता है वही खिलाड़ी चाहता है। इस बार अच्छी गेंद साहिल कांबे, पहली गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई समर इन डिलीवरी जिसे कही जाएगी बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, डॉट गेंद। इस बार पैडल स्वीप करने का प्रयास था, गेंद को ढकेल दिया वहां पर अमरीश संघर्ष करते हुए। देखिए कोंबडी पलाली तंगडी धरूना लंगडी घालाया लागली, जहां पर 1 रन की गुंजाइश थी ना वहां पर आंखों ही आंखों में इशारा करते हुए 2 रन मुकम्मल करते हुए अच्छी रनिंग द विकेट। जिस तरह से ओलंपिक में दौड़ा जाता है उसी तरह से आज मापगांव के इस मैदान पर दोनों रन मशीन दौड़ लगाते हुए स्कोर जा पहुंचा है 58 रन 58। इस बार फिर से आड़े बल्ले से खेल दिया सुमित पाटिल, सारल पुला खालून चेंडू फरार यहां पर होता हुआ। इस 1 रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 59 रन 59। कमाल की बल्लेबाजी, अपने अर्धशतक के लिए 10 रन पिछाड़ी पर जिन्होंने 10 गेंदों का सामना किया है और 40 रन पर बल्लेबाजी करते हुए दिगंबर हमने इस बार अच्छी गेंद सीधे स्ट्रेट ड्राइव खेल दिया है लॉन्ग ऑफ में, फील्डर को चकमा देती हुई गेंद बाउंड्री लाइन के पार। आज का दिन है, ये मिलेंगे समाचार में 4 चौकार। आवाज हमारे डीजे ऑपरेटर केआरटी ने सुनाई क्योंकि ये गलती की फील्डर ने, उसका खामियाजा फायदा होता हुआ रिलायंस नौगांव के लिए। टीम का स्कोर जा पहुंचा है 63 रन 63। सूर्य कुमार यादव इस बार अलॉन्ग द कारपेट फिर से आड़े बल्ले से खेल दिया, गेंद ट्रैवल होती हुई डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में फील्डर तैनात थे
एक रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 64 रन। कमाल की बल्लेबाजी, शानदार साझेदारी यहां पर बिल्ड करते हुए दोनों बैटर लगभग 50 के करीब आए होंगे दोनों बैटर अपने साझेदारी के लिए। विनोद वाटकर स्ट्राइक एंड बैटर। ओहो, इस बार सटी की और कर ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया है। क्या शानदार गेंद डाली है, जड़ में डालने की कोशिश, कामयाब हो गए। इस एक रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 65 रन। 4 ओवर की समाप्ति के बाद शानदार बल्लेबाजी, तोड़फोड़ बल्लेबाजी। 12 गेंदों का सामना करते हुए नीचे 45 रन पर बल्लेबाजी करते हुए दिगंबर हमने शानदार बल्लेबाजी। यकीनन मैं तो कहूंगा ये दोनों की पार्टनरशिप हो चुकी है। तालियां बजाएं, एक शानदार पार्टनरशिप बिल्ड होते हुए इस इनिंग में, इस टूर्नामेंट में, इस प्रतियोगिता में। ये दो खिलाड़ी है रिलायंस नौगांव की, एक धड़कन है तो एक जान है, और ये दोनों खिलाड़ी शानदार है। 50 रनों की पार्टनरशिप यहां पर होती हुई दोनों बैटर के बीच। स्कोर जा पहुंचा है 65 रन, 65। आखिरी ओवर लेकर क्या बात है दशरथ जी पाटिल, इनकी आवाज के आरटीआई डीजे ने सुनाई है। 65 रन स्कोर कार्ड पर फिर से एक बार आखिरी ओवर इस इनिंग की अमित गेंदबाजी लेके आते हुए। ओहो, शॉट एंड पुल सक्सेसफुल। नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता, आगाज को अंजाम किया नहीं जाता। डीजे मास्टर के शाम सूरज को ढलना सिखाती है, शाम सूरज को ढलना सिखाती है, शम्मा परवाने को जलना सिखाती है। अरे चलने वाले को होती है तकलीफ, पर ठोकर इंसान को चलना सिखाती है। तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया। उगड़ा डोले पहानिट, चेंडू आहे फ्री हिट, और ये टूर्नामेंट भी सुपर हिट से सुपर हिट। फीट की गेंद फिर से एक बार विनोद के लिए। जी हाँ, मैं हूं खलनायक, ये विनोद वाटकर है। थैंक यू डीजे मास्टर, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना। विनोद वाटकर बल्लेबाजी करते हुए 13 गेंदों का सामना किया है, जिन्होंने 29 रनों का योगदान दिया है। और निजी 45 रन पर नॉट आउट बल्लेबाजी करते हुए नॉन सेकंड पर बैटर दिगंबर हमने अपने नाम की तरह यहां पर स्टैंड और ब्रांड तैयार करते हुए। स्कोर जा पहुंचा है 78। गुजारिश होगी टीम माविलेवन एकवीरा थल विपक्ष फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे टॉस के लिए तशरीफ लाए, और रिलायंस नौगांव तालियां बजाए। इस प्रतियोगिता में, इस टूर्नामेंट में हाईएस्ट स्कोर खड़ा किया है रिलायंस नौगांव टीम ने। ओहो, फिर से एक बार आड़े बल्ले से खेल दिया, एक ही रन लेना होगा, क्योंकि ज्यादा से ज्यादा स्ट्राइक दिगंबर हमने को दो, क्योंकि उनकी 50 प्लस करो। और जरूर यहां पर इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचे 79, 79 रन। इस टूर्नामेंट का हाईएस्ट स्कोर खड़ा करने में कामयाब होते हुए। ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। दिगंबर हमने स्ट्राइक एंड पर बैटर, इस बार स्क्वायर कट किया है, गेंद दंदनाती बैकवर्ड थर्ड मैन पॉइंट बाउंड्री लाइन के पार, शानदार रुबाब
डीजे मास्टर निजी 49 रन पर बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज दिगंबर हमने खिलाड़ी से गुजारिश है कि तालियां बजाकर स्वागत किया जाए। दिगंबर हमने शानदार बल्लेबाजी 49 नॉट आउट और यहां पर आउटस्टैंडिंग 50 करते हुए कांग्रेचुलेशन दिगंबर हमने सर, बैट दिखाइए। स्टैंडिंग पोजीशन शानदार, फैबुलस, आउटस्टैंडिंग। आज थैंक यू डीजे मास्टर। जरूर पहले यहां पर बल्लेबाज हमने देखे हैं, पहली 50 दिगंबर हमने के बल्ले से हमने देखी आज इस इनिंग में सुपर 8 के इस मैच में दिखाई देती हुई। और मापगांव के मैदान पे ऊपर पर विनोद वाटकर है अपने नाम की तरह वाट लगाते हुए गेंदबाजों की डीजे। आवाज हमारे परम मित्र ओमकार जी शेटे सर के पास, धन्यवाद। एक 2 3 आणि दिगंबर यांच्या बॅटमधनं तब्बल 5 षटकार, 4 चौकार आणि अवघ्या 13 बॉलमध्ये अलिबाग टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील अजून एक जलद अर्धशतकांमध्ये दिगंबर हमनेच्या नावावरती ही नोंद होताना या ठिकाणी आपण पाहिली। सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल। इतकंच सांगेल बॅटिंग टीमला 433 बनवल्या होत्या। ऑस्ट्रेलियन टीमनं विश्वविजेत्या अगदी ऑस्ट्रेलियानं ज्यावेळी साऊथ आफ्रिका समोर ते टार्गेट सेट केलं, सेलिब्रेशन करत होती अगदी पहिली इनिंग संपल्यानंतरच ऑस्ट्रेलियन टीम। आणि ज्यावेळी मात्र ते मैदानावरती उतरले
अवघ्या 3 तास 33 मिनिटं आणि 47 सेकंदामध्ये त्याच ऑस्ट्रेलियन टीमचं सेलिब्रेशन अश्रूंमध्ये बदलवलं होतं. हर्षल गिब्स, अगदी ए-बी-डी या सगळ्यांच्या, मॉर्ने मॉर्कल या सगळ्यांच्या तुफानी इनिंगनं आणि चेस केल्या होत्या क्रिकेट विश्वातील सर्वाधिक मोठं चेस आणि प्रत्युत्तर दिलं होतं 433 437 रन्स बनून. हे क्रिकेट आहे तिथे सगळं काही शक्य आहे. फ्रेंड्स, ग्रुप हशिवरेचे कॅप्टन उपस्थित आहेत. जर माऊ 11 थर्ड आपले कॅप्टन उपस्थित नाही झाले आणि पहिला बॉल सेकंड इनिंगचा पडला तर हशिवरेला नाणेफेकी विजयी घोषित केलं जाईल. धन्यवाद. रुपेश थळकर ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. मापगावचा पवन केने उद्या इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. काल मापगावचा पवन केने करून त्याची कॅप आणि टी शर्ट काल तुम्ही त्याला घरीच ठेवण्यास भाग पाडलं. आज भाऊ आपला मस्तपैकी शर्ट विअर करून आला जवळत मॅचमध्ये. सलामीची जोडी या ठिकाणी झाली आहे दाखल. चला मॅच सुरू करायची. अंपास थोडा वेळ जास्त जातोय. एक अर्धशतक आलं. या पाहूयात एकाच मॅचमध्ये दुसरं येताना आपल्याला पाहायला मिळेल का? या सगळ्या चर्चा मैदानावरती सुरू झाल्यात. स्टे ट्यून विथ अस. पाहत राहा, ऐकत राहा. मापगाव गावदेवी क्रीडा मंडळ आयोजित गावदेवी चषक 2025. गर्व आम्हा शेंदूर गुलालाचा, गर्व आम्हा बेधुंद तुतारीचा, गर्व आम्हा विठू माऊलीनं स्थापन केलेल्या वारकरी संप्रदायाचा, गर्व आम्हा वयाच्या 13व्या वर्षी आईच्या स्वप्नातलं स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा, गर्व आम्हा अगदी कणकेश्वराच्या पायथ्याशी वसलेल्या मापगाव गावदेवी क्रीडा मंडळ आयोजित या गावदेवी चषकाचा. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आणि पुन्हा जाऊयात मैदानावरती. आजच्या दुपारच्या सत्रातील मॅच नंबर या ठिकाणी आपण पाहताय सुरू आहे, ती म्हणजे विनर वर्सेस विनर. आज एक सामना कमी आहे कारण एक टीम काही कारणास्तव काही अडथळे आले त्यामुळे पोचू शकले नाही आणि त्याच्याचमुळे खरं तर आता सगळ्या मॅचेस पहिल्या फेरीतल्या 5 षटकांच्या सेकंड राऊंडच्या देखील आपल्याला पाहायला मिळतील. नाही मग आपण मॅच करतो. बरोबर वेळ झाली आहे 12:46. स्ट्रायकर एंडला बॅटर आहे. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती अपील अपील अपील. अंपास सांगतील या ठिकाणी 1 डिक्लं लेग बाईट्स. त्याचं कारण डावा स्टिकला बॉल तिकडे जात होता, लेग स्टिकला मिस करत होता बॉल, तर मग अंपासनं नॉटआउट घोषित केलं. ओव्हर द विकेट आल्यानंतर तुम्ही जो इन स्विंगर टाकला होता मिडल स्टिकला पडल्यानंतर लेग स्टिकला मिस करून बाहेर निघत होता, त्यामुळे इकडे नॉटआउट घोषित करण्यात आला. ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर. एंट्री गेट समोर ज्या 2 व्हीलर बाईक आपण पार्क केले ज्या कोणाच्या त्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे मित्रांनो, कृपया करून आपण पार्किंगमध्ये व्यवस्थित पार्क करा. पहिला बॉल आली एक सिंगल. लक्ष 90. इथे 1+1 आता सरळ मिळतील. बाय 1 गेट 1 फ्री अशा काही रन्स ज्या येतील त्या मैदानावरती मदत करतील बॅटिंग टीमला. कारण अगदी पहिला सामना एका हाती जिंकून आली आहे नवजीवन दिघोडी आणि त्यांच्या विरुद्ध खेळती आहे. सध्या आपण पाहता टीम रिलायन्स नवगाव बॅटिंग केली. अगदी नावाप्रमाणेच हा संघ नवगावचा एक नवलाईनं भरलेला क्रिकेट दाखवून गेला. हा फुल टॉस जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या इनिंगमध्ये षटकार आपण पाहिले 7. त्याचं प्रत्युत्तर देताना मैदानावरती 30 बॉलमध्ये 10 जर मारतीये ना मैदानावरती नवजीवन, तर हा सामना 90 धावेचा सहज सोपा वाटेल आणि पहिला संघर्षमय षटकार आला. जनीच्या सूता तुला रामाचं वरदान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान. इथे देखील शॉट चांगला. पॉवर प्ले ऑन आहे. रन्स ऑन आहेत. बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय चौकार चौकार चौकार. चांगली बॅटिंग होतेच. बॅटिंग होती या मैदानावरती. अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानावरती आत्तापर्यंत पाहायला मिळतं. टीमची टोटल धावफलकावरती आत्तापर्यंत आपण पाहता जाऊन पोचली आहे स्कोर कार्डवरती 13 धावा.
चांगली सुरुवात अगदी अशीच मैदानावरती सुरुवात झाली तर मात्र हा सामना तुम्हाला भर दुपारी एक रोमहर्ष पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट बॅटच्या समोर होता, इकडे देखील लॉफ्ट करायचं होतं, प्रॉपरली कनेक्शन नाही झालं आणि एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलनं धावफलक पुढे जातं. टीमची टोटल पुढे जाऊन पोहोचतीये 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. बजरंग बलीचं सॉन्ग खरं तर तुम्ही सुरुवातीला त्या ठिकाणी ऐकलत आणि ती शक्ती मैदानावरती आपल्या बॅटमधून इकडे फलंदाजांना दाखवावी लागेल. इथे आलाय, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि तो जातोय सरळ स्क्वेअर लेग सीमारेषा पार. हा येतोय षटकार. थँक्यू डीजे. 19 ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावर. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरू सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय. साईनाथ महाराजांचं संगीत तुम्ही ऐकत होतात. मॅच मधला ट्विस्ट कारण आलाय मागच्याच बॉलवरती एक कडक खणखणीत 6. प्रेशर ऑन दी बॉल. फिनिश कसं होईल? षटकारानं की विकेटनं? कॅचचा कॉल. बॉलचा येईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगले होते फिल्डरचे, तिकडे थोडेसे अडथळे, संधी नव्हती क्षेत्ररक्षकाला आणि बॉल ट्रॅव्हल झालाय सीमारेषा पार. आलाय चौकार. लक्ष मैदानावरती पार करायचंय. 5 ओव्हर धावा चेस करायच्यात. आपण पाहता 91 आणि त्याचं प्रत्युत्तर देताना पहिल्या षटकात ठोकलेत धावा त्या म्हणजे 23-24 आणि या मॅच मध्ये इतकंच सांगतीये बॅटिंग करताना नवजीवन दिघोडी जिंकतोय हारतोय ते माहित नाही, लढणार जरूर. 24 रन स्कोर कार्ड वरती आलेत पहिल्या षटकात. युद्ध तो भरपूर, हर जंग जीत जाए वही सिकंदर होता. जग जिंकणारा सिकंदर देखील जाताना खाली हात दोन्ही मोकळे ठेवून गेला होता. पूर्ण जगाला त्याला इतकंच सांगायचं होतं की जग जिंकणारा देखील जाताना खाली हात गेला. या मॅच मध्ये 91चं लक्ष, पण खाली हात कुणीही जाणार नाही कारण ही मॅच चांगली रंगतीये. 24 पहिल्या षटकात आलेत. इथे बॅटची कडा, टॉपेज, एक सिंगल, एका सिंगलनं स्कोर पोहोचला 25. आलेत. नुकतंच IPLचं मेगा ऑक्शन पार पडलं. जीवाच्या आकांतानं स्वतःच्या श्वासासाठी संघर्ष करणारा रिषभ पंत जसं पुनरागमन करत आला, सर्वाधिक मोठी बोली त्याच्या नावावरती राहिली. फटका चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळतील 6. मिड विकेटच्या बाहेर. 30 मध्ये करायच्यात 91. 8 बॉल मध्ये बनलेत 31. व्हॉट अ मॅच. नवजीवन दिघोडी. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 2. विशाल शफल झाले, जागा बनवली. नुकतंच लॉंग ऑफला लॉंग ऑनला आणला आणि मिड ऑफच्या डोक्यावरनं काढलाय बॉल. मिड ऑफच्या डोक्यावरनं चेंडू फरार, सीमारेषा पार. हा येतोय चौकार.
टीमला पाहिजे होतं आणि पॉवर प्लेमध्ये सुरुवात जबरदस्त झाली आहे अफलातून. आता यॉर्कर बॅटमधनं त्याला सन्मान देत असताना धावफलक 1 ने पुढे जाईल. टीमची टोटल 1 ने पुढे जातीये. 91चं चेस आणि ओव्हर नंबर सुरू आहे मैदानावरती. आपण पाहताय या ठिकाणी एक सिंगल आणि एका सिंगलनं स्कोर 36 धावा धावफलकावर. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. तर 2 बॉलमध्ये कमीत कमी 4 आल्या. 2 ओव्हर 40 बनतील. समीकरण 18-51चं बाकी राहील. पण पॉवर प्ले फिनिश झाल्यानंतर काहीसा मोमेंट शिफ्ट होईल बॉलिंग टीम अर्थातच रिलायन्स नवगावकडं. मग सातत्य टिकवणं या मॅचमध्ये नवजीवनला इम्पॉर्टंट आहे. चांगला बॉल टप्पा पडलाय. ऑफ ब्रेक हलकासा आत येत असताना डॉट बॉलची होती समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल बॅटिंग टीमवरती. कारण लक्ष 91चं ज्यावेळी तुमची गोलंदाजी खराब होते बॅटिंग ऑर्डरवरती दबाव येतो आणि तो दबाव सध्या फलंदाजांवर आहे. प्रत्येक बॉलवरती आक्रमण करायचं. शॉर्ट ऑफ लेन थोडासा वरती चढलाय बॉल. हवेत आहे. डाऊन दी बॉल फिल्डर टिपला एक सुंदर झेल आणि संपलाय मैदानावरती फलंदाजाचा खेळ. धक्का लागलाय पहिला. टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. मागच्या मॅचच्या टॉससाठी आपण ऑफिशियल कॉल दिला होता. प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित नव्हतं झालं. त्यामुळे आपण टॉस विन घोषित केलं. ते म्हणजेच माऊ 11 थर्डला टॉस झालाय का? येस ओके. माऊ 11 थर्डनं जिंकलाय आणि निर्णय माऊ 11 थर्ड आपला निर्णय पोचवायचा आहे. माऊ 11 टीम थर्ड डिसिजन 2 डगआउट म्हणजे तिकडे जाऊन तुम्ही थांबू शकता. टॉस विनर आणि टॉस लूजर असे 2 प्लस डगआउट त्या ठिकाणी बनवण्यात आलं. ओव्हर नंबर सुरू होते 3. चांगला बॉल टप्पा पडला. थोडासा खाली राहिला होता. अंपासकडे अपील ते सांगत असताना नॉट आउट. मिडविकेटच्या प्लेअरला कसं दिसला हा प्रश्न मला पडतो. होतं हे सगळं होतं क्रिकेटच्या पटलावरती. नाही एक वेळ लेग बिफोर विकेटसाठी बी फ्रँकना लॉंग ऑन अंपासकडे जाऊ शकतो. बट मिडविकेटचा फील्ड आम्हाला पाहिजे. आउट पाहिजे बस. इतना ही काफी आहे. बॅटिंग काय खतरनाक केली आज रिलायन्स नवगाव. 90 रन देखील त्या मैदानावरती जिकडे हाफ ग्राउंड आहे. फटका फसला. डाऊन दी बॉल फील्ड उपस्थित आणि सेकंड कॅच अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला आणि क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित होतं डीपमध्ये आणि फलंदाज त्या ठिकाणी होतील बाद. अलिबाग तालुक्यातील थळगावचे शेनवॉन फिरकीचा जादूगार ओल्ड इज गोल्ड म्हणून ज्यांची ओळख आहे श्री शंकरजी बाडासरांचं त्या ठिकाणी शुभागमन झालंय आणि त्यांना आम्ही आमंत्रित करतोय या आपण मंचावरती. आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. जुनं ते सोनं ज्याला म्हटलं जातं ना. आणि फिरकीपट्टू आणि फिरकीचा वारसा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खरं तर महाराष्ट्राला फार मोठा. अनेक नामवंत फिरकीपट्टू आजही आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती फलंदाजांना नामचवताना आपण पाहतो. त्याचं एक ज्वलंत उदाहरण एज 53 नाझिम गुल्ली गुजरात की खुशबू आजही ऑल इंडिया ओपन क्रिकेट
सातत्यानं खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात. कल्याण डोंबिवली विभागातील एक नाव, वय वर्ष 62, सुखदेव काका म्हात्रे. त्यांनी तब्बल 40 वर्ष आपल्या फिरकीच्या गोलंदाजीच्या जोरावरती टेनिस क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलं. असंच अलिबागचं एक मोठं नाव फिरकीपटू म्हणून ज्यांनी अनेक गोलंदाज सातत्यानं घडवले, थळगावचे शेनवॉन श्री शंकरजी सरांचं शुभागमन झालं. स्वागत आहे आपलं. पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय अगदी डॉट टाकल्यानंतर प्रेशर क्रिएट केलं आणि विकेट काढत असताना रिलायन्स नवगाव आता पूर्णपणे स्ट्रॉंग झोनमध्ये, कारण ओपनिंग पेअर मैदानाच्या बाहेर गेली आहे. सुरुवात काय खतरनाक केली होती बॅटिंग करताना सागर आणि अक्षयनं. 2 ओव्हरमध्ये अगदी 10 बॉलमध्ये आपण म्हणूया 36 बनले होते. त्यानंतरचे 4 बॉल कोणती धाव आलेली नाहीये, 2 विकेट्स गेलेत. फ्लाईट दिली होती, आमंत्रण केलं होतं मोठ्या फटक्यासाठी, टप्पा चुकला, विस्फोट ठरलाय, लॉंग ऑनच्या बाहेर फेकून दिलाय. षटकार येतोय या इनिंग मधला नंबर 4. फलकावरती धावा 2 ओव्हर 36 होते ते थांबवलेत, पण एक षटकार आता आलाय. षटकारांत स्कोर पोहोचला 42 त्यानंतर एक्स्ट्राज ऍड झाले 2, 44 वरती धाव फलक आहे. बैठक सजवायचा होता, प्रॉपरली कनेक्शन नाही झालं. मिड विकेटला बॉल तिकडे स्टॉप केला, एक सिंगल मिळते. अप्रतिम असं थ्रो यष्टीरक्षक अगदी आपण पाहताय ज्यांनी बॅटिंग खूप चांगली केली या मॅचमध्ये. यष्टन अगदी खेटून उभा. एक अर्धशतक या स्पर्धेचं पहिलं येताना 4थ्या दिवसात आपल्याला पाहायला मिळालं. चांगला बॉल, लेग ब्रेक होता रायटी बॅटर्ससाठी. इतका बॉल फिरलाय, अपील जरूर त्या ठिकाणी झालं होतं. काय फिरलाय बॉल. चर्चा सुरू आहे. त्या बॅटकटसाठी अपील झालं ना की या ठिकाणी चर्चा होती. यस, ओइठी आउट, फलंदाज बाद. शेनवॉन फिरकीचे जादूगार श्री शंकरजी बाडासरांचं शुभागमन झालं. त्यांचं हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे. कॅमेरामॅनला रिक्वेस्ट आहे आपण स्टेज कव्हर करायचा आणि त्यांचा शुभ सन्मान देखील आपण त्वरितच या मंचावरती करतोय. एक नामवंत फिरकीपटू शंकरजी बाडासरांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांचं करूयात आपण हार्दिक आणि सहर्ष स्वागत. आणि त्यांचा सन्मान या मंचावरती होताना त्यांचा सन्मान खरं तर येणाऱ्या जनरेशनसाठी प्रेरणा आहे. अनेक अलिबाग असे गोलंदाज आहेत, फिरकीपटू बनायचं शंकरजी बाडासर एक बेस्ट आयडल अलिबागच्या क्रिकेट समोर आहे आणि अलिबागच्या क्रिकेटला ग्लॅमर देण्यामागे त्यांचं देखील एक मोठं योगदान. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल.
सध्या बॉलिंग देखील एक फिरकीपट्टू करतोय. मागचा इतका फिरला होता, त्याच्यावरती विकेट मिळाली होती. हा अर्ध्या विकेटवरती पडला आणि तो चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतोय. हार मानायला तयार नाहीये मैदानावरती टीम. नवजीवन दिघोडी. षटक संपलंय. मैदानावरती तिसरं आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 51 धावा धाव फलकावरती झालेत. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 40 धावेची गरज आहे. टीमच्या माध्यमातून जर आपण पाहिलं आतापर्यंत तुम्ही तब्बल 2 मिनिटं लेट आहात. 12 बॉल 40. फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचं मैदानावर. फर्स्ट एड मैदानावरती प्रोव्हाइड केलं जाईल. स्प्रे तिकडे मागितला जातो. थोडंसं पण खेळाडूंची काळजी करणं हे आपलं काम आहे. 12:40. 3 ओव्हरमध्ये 51 झालेत. 17च्या सरासरीनं भरपूर साऱ्या रन्स एक्स्ट्रा खर्च झाला. 90 रन्स बनले. त्यामुळे जो प्रेशर बनला होता त्यातनं बाहेर निघता अजूनही आलेला नाही आहे. 12 बॉल 40 धावेची गरज आहे. दोन धावा धावफलकावरती जोडल्या जातील. समीकरण 12 बॉल 40 मैदानावरती अजूनही इथनं बनवायच्यात. पहिल्या बॉलवरती अगदी आपण पाहिलं एक डिक्लर, तदनंतर आले धावा 2, म्हणजे 2 बॉलमध्ये आतापर्यंत 3 आलेत आणि समीकरण मैदानावरती उरलंय 10 चेंडू येणारे शिल्लक आणि जिंकण्यासाठी 37 धावेंची गरज आहे. 10 बॉल 37 धावा. 90चं अगदी टार्गेट उभं झालं. 91 चेस करायच्यात आणि आपण म्हणत होतो की हे चेस करायचं कमीत कमी 10 षटकार तुम्हाला मारायचे आहेत. आतापर्यंत 5 तुम्ही या मैदानावरती मारलेत. 5 बाकी आहेत. 10 बॉलमध्ये येतील का? इथे फटका लाजवाब आहे. वॉट अ शॉट. बट फिल्डर उपस्थित डीप मध्ये. डीपला एक अप्रतिम नेत्रदीपक असा झेल आणि फलंदाज या ठिकाणी होतील बाद आणि धक्का लागलाय. रिलायन्स अगदी आता लिव्ह इन टॉप आपल्याला पाहायला मिळेल. आता मॅच पूर्णपणे नवजीवनच्या हातामधून थोडीशी लांब जात असताना न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतात. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. माऊ 11 थर्डनं जिंकलाय. निर्णय त्यांनी घेतलाय थर्ड डिसिजन पोचवायचा प्लीज. पाडन पाडमध्ये होता. ऑन साईडला टर्न केलं. गोलंदाजी नो बॉल आणि त्याच्यावरती 1+1 अशा 2 धावा आणि नेक्स्ट बॉल पुढेची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे. फलक 2ने पुढे जाल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 56 धावा. अजूनही 35 धावेची गरज आहे.
9 चेंडू आणि 35. ऑन साईडला फटका पूल केला, हा पण पूल क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एक सिंगल फक्त मिळेल, एकेरी दुहेरी धावेनं फरक पडणार नाहीये टीम रिलायन्स नवगावला. सगळ्या लेजंड प्लेयर्स आहेत त्या टीमकडे. जवळजवळ 3 ते 4 प्लेयर्स आहेत इंग्लिश जे 40+ आहेत. काय खेळ आहेत या मैदानावरती. आज ही टीम सुपर प्रॉपरली कनेक्ट नाही झालाय. आडव्या बॅटनं खेचायचं होता, मिड विकेटला बॉल येतो, अगदी तो एंडला लागल्यानंतर डीपमध्ये लॉंग ऑनला एक सिंगल मिळते. आता शेवटच्या ओव्हरमध्ये जवळजवळ 28 पेक्षा जास्त धावा काही पाहायला मिळतील असं चित्र तुम्हाला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसात एक इतिहास घडला या मैदानावरती. 6 बॉल 26 चेस करताना 30 बनवले होते. फलंदाज होते आदर्श. बॉडी लाईन शरीरावरती जाऊन आदळला एक चांगला बॉल. सिंगल नक्कीच त्या ठिकाणी वाचवली. यष्टी रक्षकांना डिक्लेअर झोनमध्ये असं वाटत होतं काही काळ बॉल जाईल, मेहनत करताना दिसला तिकडे यष्टी रक्षक. 17 मैदानावरती पहिलं 91चं चेस आणि आता 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 58, म्हणजे 6 चेंडू आणि 33 धावा या मैदानावरती करायच्या. 2 ओव्हरमध्ये 36 आले होते. त्यानंतर जो स्टार्ट हवा होता, डाव पुढे गिअर अप करणं पॉवर प्ले नंतर जे गरजेचं होतं ते जमलं नाही. खरं तर 2 ओव्हर आहे ना मॅचमध्ये प्रेशर बनलं होतं टीम नवगाववरती, कारण नवीन बॉल त्याच्यावरती तुम्ही 2 ओव्हर 36 केले. नंतर असं म्हटलं जातं की टेनिस बॉल एकदा का 2 षटकं झाली की ट्रॅव्हल लवकर होतो. तिकडे 5 ते 6 षटकारांची मॅच 18 बॉलमध्ये बाकी होती. थोडी घाई केली मी म्हणेल टीम नवजीवन दिघोडीच्या ओपनर बॅटर्सनं, सागर आणि स्पेशली अक्षयनं. अजून थोडा वेळ त्यांनी मैदानावरती दिला असताना तर चित्र कदाचित इथे तुम्हाला 6 बॉल 18 किंवा 17चं पाहायला मिळालं असतं. बट ते आता सध्या बाकी आहे 6 चेंडू आणि 33 धावा. 4 फिल्डर असतील अंपायर 30 सेकंडच्या बाहेर, कारण तब्बल 22 मिनिटं 4 ओव्हरसाठी ते वापरली गेली आहेत. एक आतमध्ये असेल. सहा चेंडू 33ची गरज आहे. पेनल्टी आहे मित्रा, टाइम अलर्ट. 2 मिनिटं तुम्ही एक्स्ट्रा वापरलेत, त्याच्यामुळे इकडे आपण पाहताय 4 खेळाडू असतील 38 सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑफला आतमध्ये आणलाय आणि जो लॉंग ऑन होता तर तो सरकला. ऑन साईडला 3 फिल्डर आहेत, एक डीपमध्ये समोर लॉंग ऑफ. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. 6 चेंडू 33 धावा. एक नवा इतिहास घडेल का? पहिलाच बॉल 1+1 आणि नो बॉल देखील. म्हणजे समीकरण मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 31. विकेटच्या इतका बाहेर पडला होता की खेळपट्टी कुठे ते विसरूनच गेला होता तिकडे गोलंदाज. आता समीकरण मैदानावरती बाकी येणारे 6 बॉल 31 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज राज. इथे सिंगल कंप्लीट होईल. डिक्लेअर झोनमध्ये चालला बॉल आणि आता समीकरण 5 बॉल 30 धावेची गरज आहे. 5 चेंडू 30. सोबत थोडीशी काही चर्चा तिकडे रुपेश करतील. थोड्याच वेळात काही जे अडथळे आहेत ते क्लिअर झाल्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. 5 बॉल 30ची गरज आहे. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. हाफ ट्रॅकर ऑन साईडला पुल केलाय. चाललाय बॉल तिकडे खेळाडू कक्षामध्ये आणि हा येतो या मॅच मधला षटकार नंबर 6 आणि आता बाकी आहेत 4 बॉल 24 धावा. चेंडू आणि 24 धावेची गरज. 91चं लक्ष. चांगली फाईट दिली आहे मैदानावरती टीम नवजीवन दिघोडीनं. इथे चांगला बॉल आहे. गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर थोडासा आत येत होता आणि आता मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. 3 चेंडू 24. थोडंसं मैदानावरती आपण पाहताय जे प्रेशर बनलं होतं गोलंदाजावरती 6-33 असताना देखील आता त्यातून सुटकेचा निश्वास घेताना गोलंदाज राज आपल्याला पाहायला मिळतात. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक देखील आहेत समोर. एक अप्रतिम झेल आणि विकेट मिळेल गोलंदाज राजला. फलंदाज त्या ठिकाणी होतील ते म्हणजे बाद. थँक्यू डीजे.
जरी मॅच तुम्ही जवळ जिंकलात, पण एक 2 रनची पेनल्टी इकडे स्कोर कार्डवरती ॲड केली जाईल आणि ती आहे फिल्डिंग टीमला. ऑन ग्राउंड तुम्ही मॅच खेळत असताना मोबाईल यूज केला, त्यामुळे ही पेनल्टी इकडे दिली जाते. मॅच जिंकलात त्याच्यामुळे फरक तुम्हाला पेनल्टीचा पडणार नाही. बट इम्पॉर्टंट आहे मैदानावरती तुम्हाला शिस्तीचं पालन करणं. आणि 2 रनची पेनल्टी त्या ठिकाणी ऑन ग्राउंड तुम्ही मोबाईल यूज केल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी दिली जाते. अपेक्षित नाही आहे दादा, तुम्ही लेजंड प्लेअर आहात. तुमच्याकडनं नक्कीच अजून चांगलं क्रिकेट कसं पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. तर टेबल टॉपर्स तुम्ही बनवू शकता, इतकी क्वालिटी इथल्या क्रिकेटमध्ये. नवजीवन अगदी दिगोडी प्रयत्न जरूर करते. रिलायन्स नवगाव काय खेळली आहे मैदानावरती. सुचिजी थळे साहेबांचं शुभागमन झालं. त्यांचं करूयात मंचावरती सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. मधनं 13 बॉलमध्ये 50 रन्स आले. ते दिगंबर हामने ठरले त्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. आणि सुचित थळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. SS स्पोर्ट्स आणि मीरा फूडकडनं एक टी शर्ट आणि मॅन ऑफ द मॅच ती देऊन या ठिकाणी दिगंबर हामने यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर दिगंबर हामने यांना रिक्वेस्ट आपण या डायरेक्ट मॅन ऑफ द मॅचसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि मॅचला जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करू या ठिकाणी बदलाव. आणि सामन्याला ज्यावेळी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज आपल्याला ऐकायला मिळेल.